ते धावे म्हण तुझे चरण देखिला भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंदू अशीच मनोअवस्था सध्या प्रत्येक वारकऱ्यांची आहे। आपण बघू शकतोय की पंढरपूर जे आहे ते वैष्णवांच्या मेळ्याने अगदी तुडुंब भरून गेले आहे। जिकडे तिकडे बघावं असं विठू नामाचा गजर आपल्याला पंढरपूरमध्ये पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतोय की खरं तर आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमधल्या ज्या विठुरायाच्या गाभाऱ्यातलं दर्शन व्हावं अशी मनोकामना खरं तर इच्छा प्रत्येक वारकऱ्यांची असते। आपण बघू शकतो की जे हे विठ्ठल रुक्माईचं जे मंदिर आहे ते आकर्षक असे जी विद्युत रोषणाई आहे ते मंदिरावरती करण्यात आलेलं आहे। आकर्षक अशी फुलांची सजावट या मंदिरावरती करण्यात आलेलं आहे। खरं तर विठ्ठल आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या भक्तीचं प्रकरण आहे। महाराष्ट्रातील लाखो वारकरी खरं तर ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत करत पंढरपूरमध्ये दाखल होतात आणि आपण बघू शकतो की पंढरपूरमध्ये सध्या भक्तिमय असं वातावरण झालेलं आहे। सध्या खूप उशीर झाला असला तरी आषाढी एकादशीच्या निमित्तानं दर्शन बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे ते सध्या या ठिकाणी भाविकांनी गर्दी केली आहे। जवळपास 20 तास झालं हे जे भाविक आहेत ते रांगेमध्ये उभे आहेत। त्यांना फक्त एकच आस लागलेले आहे की त्या सावळ्या विठ्ठलाचं विलोभनीय रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवावं, मनाच्या मर्मबंधात साठवावं ही एक मनोकामना असते। आणि यासाठी खरं तर कितीही त्रास झाला, कितीही वेदना सहन झाल्या तरी पण हे वारकरी जे असतात ते तासोनतास या रांगेमध्ये उभे असतात आणि त्यांची एकच इच्छा असते की या विठ्ठलाचं दर्शन व्हावं। खरं तर सध्या आपण बघू शकतो की पंढरपूरच्या प्रत्येक चौकात असेल, प्रत्येक एरियामध्ये सध्या ज्ञानोबा तुकोबाचे जे सूर आहे ते सध्या आपल्याला कानी पडताना दिसत आहे। टाळ मृदुगाचा निनाद सध्या सर्वत्र घुमताना दिसत आहे। आपण बघू शकतोय की विठ्ठल रुक्माईचे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या समोर आपण परिसरात बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ते भाविकांनी गर्दी केलेली आहे आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर आहे, विठू नामाचा गजर आहे तो जो सध्या आपण बघू शकतो की कशा पद्धतीने ते आहे तो आपल्याला पाहायला मिळते। उद्या सकाळी पहाटे आषाढी एकादशीच्या निमित्तानं चंद्रभागेमध्ये पवित्र असं स्नान केलं जातं, त्यानंतर नामदेव पायरीचं दर्शन घेतलं जातं आणि हे जे वारकरी असतात ते मुख्य जे मंदिर आहे त्या गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी आपली रांग लावतात। प्रत्येकाची इच्छा असते की पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन व्हावं, त्याच्या चरणी लीन व्हावं। यासाठी खरं तर लाखो वैष्णवांचा मेळा जो असतो तो या पंढरपूरमध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीने उत्साह जो आहे तो सध्या आपल्याला या पंढरपूरमध्ये पाहायला मिळतोय। हात वर करत विठू नामाची घोषणा जी आहे ते सध्या सर्व जे भाविक आहे ते देताना आपल्याला दिसत आहेत। अगदी नाविन्य आहे, चैतन्य आहे, उत्साह आहे, उत्साहाला अगदी उधाण आलेलं जे आहे ते सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण बघू शकतो की या विठ्ठल मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांच्या भक्तीला उधाण आलं आहे। हात वर करू खरं तर हे विठुरायाची घोषणा देत आहेत, मनोकामना आपल्या या ठिकाणी इच्छा व्यक्त करत आहेत। आपण बघू शकतो प्रत्येक चौकामध्ये जी आहे ती भाविकांची वारकऱ्यांनी अगदी तुडुंब भरलेली ही पंढरी आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, खरं तर ही सुखाची प्रचिती आहे आणि सुखाची प्रचितीचा जो प्रत्यय आहे तो सध्या या ठिकाणी आपल्याला मिळत आहे। ज्या महिला वारकरी आहेत, पुरुष वारकरी आहेत, त्यांचा उत्साह आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं अगदी त्यांचा जो भक्तीचा निनाद आहे तो या ठिकाणी अगदी आसमांत दुमदुमून टाकत आहे। खरं तर रात्रीचा प्रहर आहे मात्र भक्तीला उधाण आलेला आहे, भक्तीला उत्साह आहे, त्यांच्या चैतन्य जे आहे ते प्रत्येकामध्ये दिसतंय। सध्या आपल्याला बघू शकतो कशा पद्धतीनं टीव्हीच्या प्रेक्षकांना खरं तर आम्ही सर्व दृश्य दाखवत आहोत की पंढरपूर सध्या कसं भक्तिमय झालं आहे, विठ्ठलमय झालं आहे आणि हे जे वारकरी आहे, जे भक्त आहेत ते अगदी उत्साहामध्ये तल्लीन होत टाळ्या वाजवत आहेत आणि विठू नामाचा जयघोष जे आहे ते सध्या करताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। अगदी भक्तिमय आणि विठ्ठलमय अशी सध्या ही पंढरपूर नगरी जी आहे ती दुमदुमलेली आहे। विठुरायाचा जो जयघोष आहे तो सध्या आपल्याला जो आहे तो सध्या पाहायला मिळत आहे। माऊलीचा जो जयघोष आहे तो सध्या जो आहे तो सध्या पंढरपूरमध्ये जो आहे तो आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। एकंदरीत सध्या उत्साहाचं वातावरण जे आहे ते पंढरपूरमध्ये आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टी मराठी, पंढरपूर।